सकाळी एक फोन आला होता. रडत होती फार, ताई मी वैतागले, माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली, माझी सासू गावी असते, नणंद गावी असते, मला फार त्रास देत आहेत, मला फार छळतायत, सारखं माझ्या सासूचं टोमणं असतं. फोन केला की काय करते, मी जर म्हटलं की कपडे धुते तर माझी सासू म्हणते किती वाजले आता, 2:30 वाजले, 3 वाजले ना आता कपडे धुते का, दिवसभर काय करत होती. म्हणजे प्रत्येक गोष्टीची तिला अपडेट द्यावी लागते. आता मला सांगा, ती जर म्हणत असेल तुम्हाला लवकर आवर, लवकर कपडे धुव, लवकर उरक, ह्याच्यामध्ये तिचा काय फायदा आहे याचा विचार केलाय का तुम्ही कधी? त्या सासूचा काय फायदा आहे? ठीक आहे ना, काम उरक तू. ती सासू म्हणली बघ बरं, आता आता झोपली असते ना तू थोडीशी, हे पण म्हणते ती वय सासू म्हणते मी दिवसभर काम करत राहील. म्हणली हिला काय घेणार. मग मी नवऱ्याला म्हटलं माझ्या नवरा म्हटला बघ तू काय करायचं, तुला माझ्या आईच जर म्हणणं पडत नसेल तर तू तुझी बॅग भरणी निघून जा. माझा नवरा सारखा तू उठ ना सकाळी, त्याला पण लाज वाटली पाहिजे थोडीशी, की अरे जाऊ दे आपण ओरडलो, आपण एवढं हे केलं तरी पण तिने आपली काळजी घेतली. जर तुम्हाला संसार सुखाचा करायचा असेल, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंद नांदवायचा असेल, काही गोष्टी समंजसपणाने घ्या ना. काय फरक पडतो स्वतःमध्ये थोडासा बदल केला तर? काय फरक पडतो मला सांगा? बघा तर थोडासा बदल स्वतःमध्ये. बरं, आणखी एक तिने सांगितलं, नवरा म्हणतो मी कामाला जाईपर्यंत फेसाळलेलीच असती तू, तशीच असती, बिना आंघोळीचीच मला डबा करू. अगदी बरोबर आहे त्याचं. का बिना आंघोळीचा डबा करून द्यायचा मला सांगा? तुम्हाला तुम्हाला इथे काय काम असतं दिवसभर? दुपारची भाजी निवडून ठेवा दुसऱ्या दिवशीचं. काम करून ठेवा ना. सकाळी तुम्हाला जर खरं तर उठायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या आपण मुली आहोत. हे आपल्याला नवीन नाही. आपण जिने मला सकाळी फोन केला होता सर्वसामान्य घरातली, मिडल क्लास फॅमिली. आपल्याला सवय आहे. आपण शेतकऱ्यांच्या मुली आहोत. आपल्याला गावी होतो त्यावेळेला किती लवकर, म्हणजे मला तरी, मी तर सकाळी 4 वाजता उठायची. माझ्या आईची इथं होती त्यावेळेला. कारण आम्हाला विहिरीहून पाणी आणावं लागायचं. म्हणजे आईच्या घरापासून जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर अंतर विहीर होती. त्या विहिरीहून पाणी उपसून बादलीने काढावं लागायचं आणि पाणी भरावं लागायचं. नंतर सडा, सारवण सगळं करावं लागायचं. मातीचं घर माझ्या आईचं अजूनही मातीचंच आहे. त्यामुळे ती सवय. म्हणजे मला तरी असं वाटतं की जिने मला फोन केला तिच्या बोलण्यावरून किंवा ह्याच्यावरून, की सर्वसामान्य घरातलीच आहे ती. म्हणजे आपल्याला सवय आहे या गोष्टींची. मग काय वावगं काय? इथं फरशीचं घर आहे. किती वेळ लागतोय? 2 रूम मध्ये राहतीये तू. 1 BHK मध्ये 3 रूम मध्ये. किती वेळ लागतोय ते साफसफाई करायला किंवा त्या गोष्टी करायला? पण ते वाद घालत बसण्यापेक्षा नवऱ्यासोबत नीटनेटकं ठेवा ना. बरेच वाद मला ज्या कॉल येत आहेत ना, ते याच्यावरूनच आहे, की नवरा म्हणतो दिवसभर तू मोबाईलच बघत बसती. खरी गोष्ट आहे. खरंच बघताय तुम्ही. खरंच बघताय. मोबाईलच बघत बसताय. त्याचं लिमिट ठेवा ना काहीतरी. त्याची काळ वेळ ठेवा. नाही भांडणं होणार एवढं लक्षात ठेवा. नाही भांडणं होणार तुमच्या घरामध्ये. तुम्ही मला सांग, म्हणजे पहिलं जुना बघा तुम्ही, आपल्या वेळचा काळ कसा होता? म्हणजे 90चा, 90 नंतरचा. बरोबर ना? माझा 86चा जन्म आहे. म्हणजे मला त्यानंतर मला जवळ-जवळ 84-85 पासनं 86चा जन्म आहे माझा. मला 90 पासनं कळतंय. त्याच्या अगोदर सुद्धा मला कळतंय. 88, 89, 90 पासून मला बऱ्याच गोष्टी मला आठवतायत, की नाही असं होतं पहिलं, तसं होतं. आई इतक्या सकाळी उठायची, असं काम करायची. तर ते जर आठवत असेल ना किंवा आपल्या काळामध्ये त्या, की कसं सगळं आनंदात असायचं, कसे सगळे अगदी फार गरिबी होती. पण डिप्रेशनमध्ये कुणीच नसायचं. अजिबात नाही. हां, काम करणं. काम करावंच लागत होतं. विहिरीहून पाणी आणावं पर्याय होता का? नाही. ते आणायचंच. म्हणजे त्यावेळेला पर्याय उपलब्ध नव्हते. पर्याय उपलब्ध नव्हते त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं हे आपल्याला करावंच लागणार आहे. आता काय झालं माहिती का? पर्याय फार उपलब्ध आहे. बरं का? तुम्हाला मोबाईल म्हणजे तुमचं असं झालं ना 24 तास तुमचं त्याच्यावर मनोरंजन होते. पण तुम्हाला माहिती का? ते मनोरंजन नाही, तुमचा मेंदू आहे ना कमकुवत करणं लावलं त्याने. तुम्ही काय करताय हे कळतं का तुम्हाला? मला सांगा, पहिल्या बायका जर काही भाजी करायची असेल किंवा जर काही नवीन पदार्थ करायचा असेल, तर त्यांना तो अगदी पाठ असायचा. त्याला किती प्रमाणात काय लागतं, अगदी शंकरपाळी करायची असेल, शेव करायची असेल किंवा कुठलाही पदार्थ. त्यांना माहिती असायचं. आता प्रकृष्ट मोबाईलमध्ये. म्हणजे तुम्हाला ते
मला 100-200 माणसांचाही स्वयंपाक करायचा सांगितला ना तरी मी अंदाजी सगळं करू शकते, कारण मी खानावळ चालवलेली आहे. मी ते सुद्धा काम केलेलं आहे. अगदी मी 13-13 डब्या म्हणजे 13-13 माणसांचं जेवण सकाळ संध्याकाळ माझ्याकडे. कारण पहिलं काय कंपनीने जेवण नसायचं. डबा पण न्यावा लागायचा आणि संध्याकाळी पण जेवायला असायची. अजूनही, अजूनही मला असं कुठं वेळ जर आली ना, म्हणजे मी मागं तुम्हाला सांगितलं होतं, की मी अ, आळंदीमध्ये घाटावरचे जे गरजू लोकं असतात, त्यांना मी पुरणपोळीचं जेवण चारलं होतं. अक्षरशः माझ्या लेकीने आणि मी दोघींनीच आम्ही 150 लोकांचा स्वयंपाक केला होता पुरणपोळीचा. आम्ही सकाळी लागलो होतो स्वयंपाकाला. मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक रेडी करून आम्ही त्यांना आहे ना, तिथे 150 लोकांना जेवू घातलं. सगळं अंदाजे. बघून नाही. काय झालं या मोबाईल मला सांगण्याचा उद्देश काय आहे, की या मोबाईलमध्ये बघून आहे ना, आपण वेडे झालोय. आपण विसरत चाललोय, विसरभोळे होत चाललोय. लक्षात राहत नाही आपल्या. लक्षात राहत नाही. प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये. हे मोबाईलमध्ये. अरे काय? प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये. प्रत्येक गोष्ट. म्हणजे इतकं हे चाललंय. वाईट चाललंय. तर फार चुकीच्या गोष्टी घडत चाललंय. आत्ता एक जण आला होता. तर फेक आयडी काढली त्याने. हरकत नाही. तुला ओळखते रे मी. माझ्या गुरुबद्दल तू बोलतोस ना, मी तुला चांगली ओळखून आहे. तू म्हणजे ह्याची अपेक्षा आहे. हा जो कोण आहे ना, मी सांगितलं की मी माझ्यावर जळणाऱ्यांची संख्या आणखी वाढू दे. मी त्यांची नावं घेणार नाही आता. परंतु काय माहितीये का? मी आता सांगितलं ना, की स्वतःकडे लक्ष द्या. येस. आपण नीटनेटकं राहिलो पाहिजे, तर आपण आपली काळजी घेतली पाहिजे, आपली परिवाराची पण घेतली पाहिजे. समाजामध्ये अशी लोकं आहेत, की जी तुम्हाला तुमचं खच्चीकरण कसं होईल, तुम्ही संपून कसे जाल, तुम्ही स्वतःता येईल. अहो, ती शोधतीये मी, शोधतीये. नक्की, नक्की. मी वाजवेल किंवा तुम्हाला पाठवेल. अगदी 100 आणि 1% काय झालं माहितीये का? 2-3 दिवसापासून केसेस आलेल्या आहेत आणि त्या सॉल्व्ह कराव्या लागतायत. त्यामुळं ते फार ऐकावं लागतं. मी नक्की पाठवणार तुम्हाला. नक्की, नक्की आहे माझ्याकडे. तुम्ही काळजी नका करू. तर नक्की पाठवेल मी तुम्हाला किंवा मी ऐकवेल सुद्धा. नक्की ऐकवेल. तर अशा पद्धतीमध्ये काही लोकं आहेत. प्रत्येक फॅमिलीमध्ये एक स्ट्रॉंग व्यक्ती असते आणि त्या स्ट्रॉंग व्यक्तीचं काम आहे, की सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. हो, माझ्या फॅमिलीमध्ये मी स्ट्रॉंग आहे आणि मी मानते त्या गोष्टीला. कारण मी माझं दुःख माझ्या फॅमिलीसोबत नाही शेअर करत आहे. कारण त्यांना माझ्याकडनं अपेक्षा आहेत. आणि त्यामुळं ती लोकं मला रडताना किंवा ती लोकं मला खचून जाताना बघू शकत नाही. मग मी जर खचले तर ते जास्त खचून जातील आणखी. त्यामुळं तुम्ही स्ट्रॉंग राहा, फॅमिलीला सपोर्ट करा, हे फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खचून जाऊ नका. आपली फॅमिली कशी सुखात राहील, आपली फॅमिली कशी आनंदात राहील याचा विचार करा. तुमच्या एका निगेटिव्ह विचारामुळे किंवा तुमच्या एका हट्टापोटी सगळेजण डिप्रेशनमध्ये असतात. म्हणजे मुलीची दोघांमधनं कुणाचीही चूक असू दे. त्याची असू दे किंवा तिची असू दे. पण ही चुकली तरी हिच्याही फॅमिलीला त्रास असतो आणि त्याच्याही म्हणजे सासरीही त्रास असतो, माहेरीही असतात. ज्यावेळेला मी मला वाटतं मागच्या वेळेसही सांगितलंय, की लग्न हे फक्त दोघांचं नाही तर 2 फॅमिलीचं असतं. एक एकाने कुठल्याही बाबतीमध्ये एक जरी टेन्शनमध्ये आला ना, तरी दोन्ही फॅमिली ह्या डिस्टर्ब झालेल्या असतात. त्याच्यामुळं आपल्या फॅमिलीला ताण नको यायला, आपल्या दोघांची फॅमिली सुखात राहावी ह्याचा विचार करा. आणि चांगले राहा, चांगले वागा असं मी म्हणेन, की छोट्या-छोट्या गोष्टी त्या फार त्याचा बाऊट करण्यापेक्षा त्या दोघांमध्ये समंजसपणे कशा मिटवल्या जातील याचा विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं दोघात तिसरा आणू नका. त्या दोघांमध्ये भांडणं झाली ना, नाही हिच्या घरी सांगावं, माहेरी करावं. कारण काय होतं माहिती का, तुम्ही दोघं इकडं असता. ज्यावेळेला ही घरी सांगते त्यावेळेला काय होतं माहिती का, तिची आई त्याच्या आईला फोन करते. त्याच्या आईला सांगते, तुमच्या मुलाला सांगा ते असे म्हटले किंवा ते मग मी माझ्या मुलीला घेऊन येईन. मग ह्याची पण आई तिला काहीतरी बोलते तिच्या आईला. मग काय होतं, हे दोघं कालांतराने चांगले होतात, पण त्यांच्यात वाद लागून जातात ना. त्यांचे तर मतभेद होऊन जातात ना. त्यांची तर मनं दुखावले जातात ना. त्याच्यामुळं तुम्ही दोघं आयुष्यभर सोबत राहणार. भांडणं दोघं नवरा-बायकोमध्ये होतच राहणार.
पण तुम्ही सोडणार आहात का एकमेकांना? नाही. मग कशाला त्याच्यासाठी फॅमिलीला मध्ये आणायचं? नाही आणायचं. म्हणून मी रिक्वेस्ट करेन, की दोघांमधलं भांडण शक्यतो दोघंच मिटवण्याचा प्रयत्न करा. फॅमिलीला मध्ये आणू नका. हां, पुन्हा मी तर हे सांगेन, की फार जर अन्याय ती करत असेल आणि खूप अन्याय तोही करत असेल, तर सहन करू नका. त्यावेळेला फॅमिलीला सांगावंच लागेल. पण छोटे-छोटे वाद असतील ते दोघांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही छोटे-छोटे वाद हे घरी सांगता आणि मग त्याच्यातनं मोठा वाद निर्माण होतो. त्यामुळे छोटे वाद जर तुम्ही दोघांमध्येच मिटवले तर मोठा वाद होणारच नाही. हेही तेवढंच.